ओम श्री परमात्मने नम. श्री ज्ञानदेवी गीता अध्याय 3. अर्जुनाने विचारले, हे जनार्दना, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असे जर तुमचे निश्चित मत आहे, तर हे केशवा, संग्रामासारखे हिंसक घोर कर्म माझ्याकडून का करवित आहात? घोटाळ्यात पाडणाऱ्या या बोलण्याने माझ्या बुद्धीला काही कळेनासे झाले आहे. तेव्हा मला सोप्या भाषेत एकच निश्चयपूर्वक सांगा की जे परलोकी कल्याणकारक आणि इहलोकी आचरायला उचित असेल. श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, या जगात ज्ञानमार्गी लोकांसाठी ज्ञानयोग आणि साधकांसाठी कर्मयोग असे 2 प्रकारचे मोक्षप्राप्तीचे मार्ग मीच पूर्वी सांगितलेले आहेत. योग्य कर्माचे आचरण केल्याशिवाय कर्म न करणाऱ्या माणसाला नैष्कर्म्य प्राप्त होत नाही. तसेच उचित कर्मे करण्याचे सोडून दिले म्हणजे कर्मत्यागरूप सिद्धी मिळत नाही. जोवर त्रिगुणात्मक प्रकृतीचा संबंध आहे तोवर कोणीही कधीही क्षणभर सुद्धा कर्मावाचून राहू शकत नाही. कारण प्रत्येकाकडून पराधीनपणे प्रकृतीजन्य गुणकर्म करवितच असतात. जो कर्मेंद्रियाच्या प्रवृत्तीचा निरोध करून नैष्कर्म्य स्थितीला जाऊ पाहतो आणि मनाने विषयाचे चिंतन करीत राहतो, तो मूर्ख मनुष्य दांभिक म्हटला जातो. जो मनाने इंद्रियांचे नियमन करून आसक्त न होता कर्मेंद्रियांच्या द्वारा उचित कर्मे होत असतात, त्यांना आवरत नाही किंवा त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकारालाही लिप्त होत नाही, तो आशापाशरहित व मुक्त समजावा. म्हणून योग्य व प्रसंगानुसार प्राप्त कर्म तू फलाशा सोडून कर. कारण कर्म न करण्याहून नियत कर्म हे श्रेष्ठ, म्हणजेच कर्मबंधनातून सोडवणारे आहे. शिवाय कर्म केल्यावाचून तुझे शरीर व्यवहारही चालणार नाहीत. स्वधर्माचा आचरण हाच नित्य यज्ञ आहे. या यज्ञासाठी केलेल्या कर्माशिवाय इतर कर्मे या लोकांना बंधनकारक आहेत. म्हणून हे कौंतेया, आसक्त न होता यज्ञासाठीच कर्म कर. पूर्वी ब्रह्मदेवानी नित्य यज्ञासाठी सर्व प्राणी निर्माण केले आणि त्यांना सांगितले की त्या त्या वर्णाला अनुसरून सांगितलेल्या स्वधर्म यज्ञाची उपासना करा, म्हणजे आपोआप तुमच्या कामना पूर्ण होतील. स्वधर्माला भजाल तर हाच इष्टफल देणारी कामधेनू होईल. या स्वधर्माचरणाने सर्व देवतांना संतोष होईल. याने तुम्ही देवांना पुष्ट करा, म्हणजे देव तुमच्यावर संतुष्ट होतील. अशी परस्परात प्रीती उत्पन्न झाली की तुम्ही जे करू म्हणाल ते आपोआप सिद्धीला जाईल आणि मनातील इच्छाही पूर्ण होतील. यज्ञाने संतुष्ट झालेले देव तुम्हाला सर्व इष्ट भोग देतील. त्यांनी दिलेल्या संपत्तीने ईश्वराला न भजता जो विषयांच्या गोडीला लुब्ध होऊन केवळ भोगासक्त होतो तो चोरच होय, असे समजून काळ त्याला शासन करेल व त्याचे सर्वस्व हिरावून नेईल. गुरु, अग्नी, पितर इत्यादींची पूजा हाच यज्ञ करून शिल्लक उरलेले जे उपभोगतात ते सर्व पापांपासून मुक्त होतात. या उलट हा देह म्हणजे आपण मानून त्याच्याच पुष्टीसाठी नाना प्रकारचे अन्न तयार करतात. ते पापी लोक पातकांचेच भक्षण करतात. म्हणून सर्व संपत्ती हवनद्रव्य मानावे आणि स्वधर्म यज्ञाने आदी पुरुषाला अर्पण करावे. अन्नापासून पाणी उत्पन्न होतात, पावसापासून अन्न उत्पन्न होते, यज्ञापासून पाऊस उत्पन्न होतो, कर्मापासून यज्ञ उत्पन्न होतो, कर्म वेदरूप ब्रह्मापासून उत्पन्न होते, वेद परब्रह्मापासून उत्पन्न झाले. म्हणून सर्व चराचर विश्व परब्रह्माशी संबंध आहे, परंतु कर्मरूप यज्ञामध्ये वेदांचे निरंतर राहणे आहे. हे पार्था, अशा रीतीने चालू असलेल्या या आदी परंपरेला अनुसरून जो स्वधर्मरूप यज्ञ आचरित नाही, उलट कुकर्मांनी इंद्रियांचे लाड पुरवितो, त्याचे आयुष्य पापमय असून त्याचे जन्मकर्म अति निष्फळ होय. जो मनुष्य स्वस्वरूपात अखंड रमलेला असतो, आत्मबोधाने तृप्त असतो आणि आत्म्यामध्येच संतुष्ट असतो, त्याचा कर्माशी संबंध सहजच तुटलेला असतो. आत्मस्तुष्ट माणसाला या जगात कर्म करण्याने कोणताही लाभ नाही किंवा न करण्याने हानी नाही. तसेच कोणत्याही प्राण्यापासून त्याला कोणताही स्वार्थ साधावयाचा नसतो. म्हणून तू नित्य सर्व कामनारहित होऊन स्वधर्माने वाग. निष्कामपणे स्वकर्म करणारा मनुष्य श्रेष्ठ अशा मोक्षाला पोचतो. जनकादिकांनी ज्ञानी ही कर्म न सोडताच मोक्ष सुखाला प्राप्त झाले. शिवाय लोकांना धडा मिळावा म्हणूनही तू कर्म करणेच योग्य आहे.
कारण या जगात थोर लोक जे जे करतात त्यालाच धर्म म्हणतात आणि त्याचेच आचरण सामान्य लोक करू लागतात. ती जी गोष्ट प्रमाण मानतात तिचेच अनुकरण इतर लोक करतात. म्हणून संतांनी कर्म करणे सोडू नये. हे पार्था, इतरांचे कशाला, माझेच उदाहरण पहा ना. त्रैलोक्यात मला करणे आवश्यक असे काहीही नाही, न मिळालेले काही मिळवायचे आहे असेही नाही, तरीही मी निरीच्छपणे धर्माचे आचरण करीतच असतो. जर मी कदाचित सकाम पुरुषाप्रमाणे दक्षतेने धर्माचरण केले नाही तर हे पार्था, सर्व लोक आमचे पाहून त्याप्रमाणे वागणारे असल्यामुळे माझ्याच मार्गाचे अनुकरण करतील. जर निरीच्छ अशा आम्ही आत्मस्थितीत राहून धर्माचरण केले नाही तर ही प्रजा भवसागरातून कशी तरून जाईल. त्यामुळे लोकांच्या अमर्याद वागण्याला मी कारण होईन. आमच्याकडे पाहून वागण्याची रीत ठरवणाऱ्या या लोकांची समाज व्यवस्था आम्ही बिघडवली असे होईल. हे अर्जुना, ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळाच्या आशेने कर्मामध्ये आसक्त राहून कर्मे करतात, त्याप्रमाणे फळाची आशा नसणाऱ्या विद्वानानेही समाज व्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी अनासक्त राहून शास्त्रानुसार कर्मे करावीत. अंगी नैष्कर्म्य बांधलेल्या विद्वानाने ज्यांच्या ठिकाणी कर्मेही चांगल्या रीतीने करण्याची योग्यता नाही, अशा कर्मात आसक्त असणाऱ्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत थट्टेतही नैष्कर्म्यतेचा उपदेश करून विकल्प उत्पन्न करू नये. या उलट सर्व कर्मे स्वतः व्यवस्थित आचरून त्यांनाही आचरायला लावावीत. प्रकृतीच्या गुणधर्मामुळे शुभाशुभ कर्मे उत्पन्न होतात, पण देह म्हणजेच मी मानणारा अहंकारी मूर्ख बुद्धिभ्रमामुळे स्वतःला त्यांचा कर्ता मानतो, अशा माणसाला हा गूढ परमार्थ सांगू नये. परंतु हे अर्जुना, गुण व कर्म यांच्याहून आत्मा भिन्न आहे हे तत्वता जाणून या देहात साक्षी भावाने राहणारे ज्ञानी इंद्रियेच विषयात वावरतात असे समजून त्यात आसक्त होत नाहीत. प्रकृतीच्या गुणांच्या अधीन होऊन जे वागतात तेच गुणांनी निर्माण केलेल्या कर्मात आसक्त होतात. त्या आत्मज्ञान नसणाऱ्या मंदबुद्धी लोकांना आत्मज्ञानी पुरुषाने त्यांच्या कर्मासक्तीपासून विचलित करू नये. आत्मस्वरूपी मन ठेवून तू सर्व उचित कर्मे करून ती मला समर्पण कर. देहबुद्धी सोड, सर्व कामना सोडून दे आणि निश्चंक होऊन युद्ध कर. जे मानव माझे हे निश्चित मत परम आदराने विश्वासपूर्वक स्वीकारून त्यानुसार नेहमी वागतात, तेही कर्मे करूनही कर्मापासून मुक्त होतात. म्हणून हे अवश्य केले पाहिजे. पण जे मत्सरी लोक माझ्या मताचा अव्हेर करून ते टाकून देतात, ते अविवेकी सर्व प्रकारच्या ज्ञानाला अयोग्य असून आत्मघात करणारे आहेत असे समज. ज्ञानी माणूसही आपल्या स्वभावाप्रमाणेच वागतो. प्राणी आपल्या स्वभावावर जातात. तेथे शास्त्राचा किंवा सत्पुरुषांच्या उपदेशांचा प्रतिबंध काय लागू पडणार. पण इंद्रियांची विषयाविषयीची आवड निवड ठरलेली असते, पण त्यांच्या आहारी जाऊ नये, कारण तीच आवड निवड माणसांच्या परमार्थाच्या आड येणारी आहे. दुसऱ्यांचा धर्म दिसावयास चांगला म्हणून उत्तम प्रकारे आचरण्यापेक्षा कठीण असला तरी स्वतःचा धर्म आचरणेच चांगले. स्वतःचा धर्म आचरताना मृत्यू आला तरी चांगला, पण इतरांचा जो विहित व आपल्याला अनुचित तो हिताचा विचार करता न आचरणेच चांगले. अर्जुनाने विचारले, हे देवा, तर मग इच्छा नसतानाही बळेच करावयास लावल्याप्रमाणे हा मनुष्य कोणाच्या प्रेरणेने पाप करतो. श्री भगवान म्हणाले, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा काम आणि हा क्रोध हाच जबरदस्तीने पाप करावयास लावणारा या जगातील शत्रू होय. त्रैलोक्यही लीलेने खाऊन टाकील एवढा हा खदाड असून विवेक, वैराग्य, उपशम इत्यादी सद्गुण नाहीसे करणारा असा महापापी आहे. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, मळाने आरसा आणि वारेने गर्भ आच्छादिलेला आहे, त्याप्रमाणे या कामक्रोधांनी हे ज्ञान आच्छादिलेले आहे. हे कौंतेया, ज्ञानी माणसांचे नित्यवैरी असलेल्या कामक्रोधांनी शुद्ध ज्ञान झाकून टाकले आहे, म्हणून ते मिळवण्यास कठीण होऊन राहिले आहे. त्यांना जिंकले तरच ज्ञान प्राप्त होऊ शकेल, पण जो जो त्यांना जिंकण्याचे प्रयत्न करावे तो ते प्रयत्न सरपण जसे आगीला तसे त्यांच्या वाढीला सहाय्य ठरतात. इंद्रिये, मन आणि बुद्धी ही यांची आश्रयस्थाने म्हटली जातात. हे कामक्रोध ह्या तिहींच्या साह्याने ज्ञान आच्छादित करून माणसाला तो हठयोगी असला तरी जिंकतात. म्हणून हे भरतश्रेष्ठा, यांचे पहिले आश्रयस्थान असलेल्या इंद्रियांचे तू आधी नियमन कर.
त्यायोगे मनाची विषयांकडील धाव थांबेल आणि बुद्धी मनापासून वेगळी होईल. अशा रीतीने कामक्रोधांचा आश्रयच समूळ नाहीसा होईल. अशा रीतीने ज्ञान व विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या पाप्यांचा पूर्णपणे त्याग कर. स्थूल शरीराहून इंद्रिय श्रेष्ठ आहेत असे म्हणतात. इंद्रियाहून मन श्रेष्ठ आहे, मनाहून बुद्धी श्रेष्ठ आहे, बुद्धीहून जो श्रेष्ठ आहे तो परमात्मा होय. अशा रीतीने बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्याला जाणून शुद्ध अंतःकरणाने त्यामध्ये स्थिर होऊन हे अर्जुना तू कामक्रोधरूप अजिंक्य शत्रूंना नाहीसे कर. श्री ज्ञानदेवी गीतेचा 3रा अध्याय संपूर्ण. श्री कृष्णार्पण नमस्ते.